नमस्ते, तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचा व्हिडिओ मी खूप मोठा लेक्चर देणार नाहीये. क्विक असा मी तुम्हाला एक नुस्खा सांगणार आहे, जो हेअरफॉलसाठी खूप इफेक्टिव्ह आहे. आणि हे मी फक्त आणि फक्त एका दिवसात केलं. एका दिवसात म्हणजे एका रात्रीत केलं. सो हे असं वॉटर आहे जे मॅजिक आहे, ज्याने माझा हेअरफॉल 80% कमी झालेला आहे. वंडरफुल रिझल्ट आहे. वाव! तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते की माझी एक बॉटल खाली झालेली आहे वापरून, आणि एक आता मी वापरणार आहे. जो माझा हा रिझल्ट तुम्ही ऐकाल तर खरंच माझा हेअरफॉल 80% कमी झालेला आहे. पण ह्याच्यामध्ये डाएट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. डाएटमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे, प्रोटीन ॲड करायचे आहेत, नट्स ॲड करायचे आहेत, आणि विटॅमिन्स म्हणजे आवळा वगैरे एकतरी खाल्ला पाहिजे दिवसाला. सो पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबमध्ये आहे माझ्या, तुम्ही जाऊन बघू शकता. हे मी फक्त शॉर्ट आणि क्विक सांगणार आहे, कारण की 3 मिनिटात मी एवढं तुम्हाला फास्ट नाही सांगू शकत. सो हे वॉटर करण्यासाठी तुम्हाला रात्री मेथी दाणा, रोजमेरीचा जी काही तुम्हाला रोजमेरी मिळते, ऑनलाईन मिळते ब्लिंकिट झेप्टोवरून, ती घ्यायची आहे. आणि कलोंजी मिळते. आणि प्लस तुम्ही ॲडिशनल जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर जास्वंदीची फुलं पावडर, एनिवे, नंतर ती अजून कांद्याचे बिया असतात त्या पण तुम्ही घेऊ शकता. हे 4 इन्ग्रेडियंट इम्पॉर्टंट आहे, पण माझ्याकडे तेव्हा नसल्यामुळे मी 3च वापरले आहेत. ते म्हणजे मेथी दाणा, रोजमेरी आणि कोलंजी. ह्या 3 गोष्टी वापरून सुद्धा माझ्या केसांमध्ये खूप असं चांगला रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे एक बॉटल तर खाली झालेली आहे. त्याच्यामुळे माझे 90% हेअरफॉल खूप क्युअर झालेला आहे. आणि ही पण मी आता वापरायला सुरुवात करणार आहे, आणि खूप छान असा रिझल्ट भेटतो ह्याचा. प्लीज 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 ट्राय करा, आणि मला येऊन नक्की सांगा 1 महिन्यानंतर की तुम्हाला पण ह्याचा फरक जाणवला की नाही. हे तुम्ही 2 दिवस, 1 दिवस आड स्प्रे करून, एक स्प्रे पूर्ण ह्याच्यावर करून झोपा. ह्याच्याने केस तुमची इचिंग किंवा तुम्हाला असं ऑइली वाटणार नाही आहे. त्यामुळे असं नाही की ऑइलिंग करायच्या आधीच हे वापरायचं आहे. 1 दिवस आड पण तुम्ही केसावर स्प्रे मारून झोपू शकता. आणि हे कसं करायचं क्विक सांगते तुम्हाला. हे 3 गोष्टी तुम्हाला रात्री भिजत ठेवायच्या आहेत, सकाळी उकळून पाण्यातून थंड करून बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचे. सो हे ओव्हरनाईट आपण जेव्हा ड्रेन करतो बॉटलमध्ये हे स्टोअर करून ठेवायचे. आणि हे काय खराब नाही होते. ही माझी 20 ते 25 दिवस स्टोअर केलेली बॉटल आहे, काही खराब झाली नाहीये. सो हे खराब होत नाहीये. तुम्ही खूप पाणी पण स्टोअर करून ठेवू शकता. खूप इफेक्टिव्ह आहे. आणि मला कसं वाटलं नक्की सांगा. सध्या पुरता हा व्हिडिओ मी थांबवते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून. बाय.